नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। चिरनेर शाळेतील मुलांचा जल्लोष, वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा। श्री गणेश गीते, छत्रपती शिवाजी महाराज पोवाडा, लावणी, कोळी गीते, देशभक्तीपर गीतांवर नृत्य तसेच विविध वेशभूषा सादर करत रायगड जिल्हा परिषद आदर्श केंद्र शाळा चिरनेरच्या विद्यार्थ्यांनी जल्लोष साजरा केला। चिरनेर प्राथमिक शाळेने पटसंख्या टिकवून ठेवण्यासाठी नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रमांची कास धरली आहे। त्याचाच एक भाग म्हणून दरवर्षीप्रमाणे जल्लोष हे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच मोठ्या उत्साहात पार पडले। या संमेलनात प्रत्येक मुलाचा सहभाग कसा राहील यासाठी शिक्षकांनी प्रयत्न केले। या संमेलनाला विद्यार्थी, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। लवकरच शाळा अत्याधुनिक स्वरूपात प्राप्त करील असा आत्मविश्वास मुख्याध्यापक बळीराम पाटील यांनी व्यक्त केला। विद्यार्थ्यांच्या दर्जेदार कला सादरीकरणाला उपस्थितांनी चांगलीच दाद दिली। विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी असे कार्यक्रम वारंवार केले जावेत अशी अपेक्षा सरपंच भास्कर मोकल यांनी व्यक्त केली। स्नेहसंमेलनाचे उद्घाटन यशस्वी उद्योजक राजाशेठ खारपाटील यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी आवाज महामुंबईचा चॅनलचे संपादक तथा पत्रकार उत्कर्ष समिती रायगड जिल्हा अध्यक्ष श्री मिलिंद खारपाटील, माजी सरपंच पद्माकर फोपेरकर, निवृत्त शिक्षक गजानन चौलकर, अशोक कांबळे, राका म्हात्रे, मुख्याध्यापक बळीराम पाटील, शिक्षक नेते बबन पाटील, शशांक ठाकूर, शेतीनिष्ठ शेतकरी प्रफुल्ल खारपाटील, माजी उपसरपंच बबन गोंधळी, केंद्र प्रमुख दर्शन पाटील, अरुण ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य जयश्री फोफेरकर, समाधान ठाकूर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन म्हात्रे, मुख्याध्यापक विश्वनाथ गावण, शिक्षक शिवप्रसाद पंडित, हिम्मत केनी, मनोहर नारंगीकर, नंदकुमार चिरनेरकर, माजी उपसरपंच सचिन घबाडी, उपशिक्षक निर्भय म्हात्रे, गीता नवाळे, महिला नेत्या ज्योती म्हात्रे, पुष्पलता म्हात्रे, पल्लवी विश्वे, महेश सुतार, रोशन थळी, गौरव पाटील, भारती ठाकूर, हबप विश्वास मोकल, चंद्रकांत गोंधळी, पत्रकार सूर्यकांत म्हात्रे, राजकुमार भगत, मंगेश केनी, आदर्श शिक्षक बीजे म्हात्रे, प्रसाद फोफेरकर, मनोज पाटील, नृत्य दिग्दर्शक सौ गुंजन पाटील, निलेश ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक बळीराम पाटील तर सूत्रसंचालन उपशिक्षक निर्भय म्हात्रे यांनी केले। आवाज महामुंबईचा चॅनेलने चिरनेर शाळेचे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेले असे आवाज महामुंबईचा चॅनेलबद्दल श्री निर्भय म्हात्रे यांनी गौरवोद्गार काढले। 28 कलाकृती सादर करण्यात आल्या। यामध्ये 195 विद्यार्थ्यांनी भाग घेतला। यावेळी 1000हून अधिक चिरनेर ग्रामस्थ उपस्थित होते आणि सदर शाळेतील विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरणासाठी साधना म्हात्रे कडून मंगेश केनी यांच्या मार्गदर्शनाखाली 1 लाखाची मदत देण्यात आली असून शाळेच्या उज्ज्वल भविष्यासाठी गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी सहकार्य केले असल्याचे सांगण्यात आले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी अनंत नारंगीकर, चिरनेर।
आलेलं आहे आणि मग ईश्वराचं स्मरण करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे आणि हे ईश्वराचं स्मरण करतील रायगड जिल्हा परिषद केंद्र शाळा चिरलेच्या विद्यार्थी. चिरले उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत करीत आहे. या कार्यक्रमासाठी आदरणीय या गावचे उद्योजक राजाशेठ खरपाटे साहेब उपस्थित राहिला. त्याचप्रमाणे या ग्रामपंचायतीचे प्रथम नागरिक मान्य श्री भास्करजी मोकर साहेब आपण उपस्थित राहिला. त्याचप्रमाणे इतर सर्व मान्यवर आपण सर्व इथे उपस्थित राहत त्याबद्दल मी प्रथमतः आपले आभार व्यक्त करीत आहे. रायगड जिल्हा परिषद शाळा उपस्थित मान्यवर ग्रामस्थ प्रिय बालक आणि माझ्या बालमित्रांनो, आजचा हा सोहळा केवळ एक सांस्कृतिक कार्यक्रम नाही तर आपल्या चिरलेच्या मातीतील गुणांचा आणि वारशाचा उत्सव आहे. ज्या भूमीला धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरेची जोड लाभली आहे त्या भूमीतील आपली रायगड जिल्हा परिषद आदर्श केंद्रशाळा चिरनेर आज प्रगतीचे नवीन शिखर सर करत आहे. आमचे वैभव, गुणवत्ता आणि उपक्रम आमच्या शाळेत आज 195 विद्यार्थी ज्ञानाचे धडे निवत आहेत. अनुभवी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करत आहोत. स्पर्धा परीक्षांचा पाया BTS, मंथन, RTS आणि स्कॉलरशिप यांसारख्या परीक्षांची विशेष तयारी करून घेऊन आम्ही उद्याचे अधिकारी घडवत आहोत. संस्कार आणि मूल्य व्यावहारिक ज्ञान, सामाजिक बांधिलकी आणि आपल्या संस्कृतीची जपणूक करण्यासाठी आमची शाळा तालुक्यात एक उपक्रम शाळा म्हणून नावाजली जात आहे. मला अभिमानाने सांगावसे वाटते की मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत आपल्या शाळेने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. केवळ तालुकाच नव्हे तर जिल्हा स्तरावरील शिक्षण अधिकारी आणि उपशिक्षणाधिकारी महोदयाने प्रत्यक्ष भेट देऊन आपल्या शाळेच्या कामकाजाचे कौतुक केले आहे. ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. काळाची पावले ओळखून आम्ही आता ISO मानांकडे वाटचाल केलेलीच होती, परंतु आता पुन्हा एकदा आम्ही ISO मानांकन जे पात्र आहे ते रिन्यू करणार आहोत आणि याच्या शैक्षणिक वर्षात आपली शाळा पूर्णपणे बदलली. प्रत्येक वर्गात डिजिटल बोर्ड,